भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे महामंत्री रणधीरजी सावरकर, संजयजी कुटे, युवा खासदार अनुपभाऊ धोत्रे, प्रकाशभाऊ भारसाकळे, हरीशभाऊ पिंपळे, वसंतजी खंडेलवाल, या ठिकाणी उपस्थित आकाशभाऊ फुंडकर, किशोर मांगटे पाटील, रणजितजी पाटील, जयंतराव मसने, विजयजी अग्रवाल, बैरामजी सिरस्कार, योगेशजी साहू, नारायणराव गवाणकर, सचिन बापू देशमुख, श्यामभाऊ बढे, श्रीकृष्ण शर्मा, अर्चनाताई मसने, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर ज्यांनी लिहून दिलं त्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे। आणि या ठिकाणी उपस्थित अकोला जिल्ह्यातील सर्व माझ्या पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, रणधीर भाऊंनी मला 1-1.5 तास बोला असं सांगितलं। मी प्राध्यापक असतो तर 50 मिनिटं तरी कमीत कमी बोललो असतो, पण माझी सवय आहे नेमकं बोलायचं, आवश्यक तेवढंच बोलायचं आणि ज्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोचतील तेवढ्याच गोष्टी बोलायच्या। आणि म्हणून रणधीर भाऊ 50 मिनिटं किंवा 1 तास बोलणं हे तर काही शक्य नाही, पण मी अकोलेकरांचं, विशेषतः अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की लोकसभेमध्ये तुम्ही अकोल्याचा गड राखला। अकोल्याच्या संदर्भात अनेक लोक शंका व्यक्त करत होते, पण तुम्ही अकोल्यामध्ये जिंकण्याची परंपरा ही कायम ठेवली आणि अकोला आमचंच आहे, अकोला भारतीय जनता पक्षाचंच आहे हे तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे दाखवून दिलं। आणि संजूभाऊ धोत्रेंसारखा एक चांगला खासदार आपल्याला मिळाला आणि तीच परंपरा चालवण्याकरता आता अनुभव देखील एक युवा खासदार म्हणून या ठिकाणी निश्चितपणे काम करतील। आज आपण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर सभागृहामध्ये आहोत। विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत, विकासात भारतीय जनता पक्ष 100% करण्यात एक अत्यंत मोलाचा वाटा, महत्त्वाची भूमिका भाऊसाहेबांनी या ठिकाणी पार पाडली। आणि म्हणून साहजिकच आपण त्यांची देखील या ठिकाणी आठवण काढतोय आणि स्वर्गीय लालाजींची देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे आठवण आपल्याला येते, कारण लालाजी एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, आपल्याला सर्वांना त्यांचा अनुभव होता। पण आता पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। मी यापूर्वी देखील सांगितलं, लोकसभेची निवडणूक
ही आपण महाविकास आघाडीच्या 3 पक्षांसोबत नाही लढलो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह. सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलायचं, खोटं पेरायचं, खोटं पचवायचं, अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला. आणि हा काही एका दिवसात तयार झाला नाही. एक मोठी इकोसिस्टीम याच्याकरता तयार करण्यात आली. 2-3 वर्ष त्याच्यामध्ये घालून ही इकोसिस्टीम तयार करण्यात आली. आणि या इकोसिस्टीमला काही तथाकथित पत्रकार, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, अशा सगळ्यांची त्या ठिकाणी मोठ बांधून एक खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला. मग एकीकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये आपलं आरक्षण जाणार. भारतीय जनता पार्टी 400 पार आली तर 400 पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार, अशा प्रकारचा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला 50 वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं. आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली, त्यावेळी ती मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून केलं. आज जे आरक्षण टिकलेलं आहे, चाललं आणि चालत राहणार आहे, याचं कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे. पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि जणू काही आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल, अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत नेण्यात आला. आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला. तो दलित समाजामध्ये झाला, तो आदिवासी समाजामध्ये झाला. आणि विशेषतः विदर्भासारखं जे क्षेत्र आपलं आहे, की ज्या क्षेत्रामध्ये 30% दलित आदिवासी ही लोकसंख्या आहे, इथे याचा एक मोठा परिणाम झाला आणि आपल्या जागा त्या ठिकाणी कमी झाल्या. एक दुसरा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये चालवण्यात आला आणि त्यातनं एक प्रकारे पोलरायझेशन करून, ध्रुवीकरण करून निवडणुकांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न झाला. हे सगळं केल्यानंतरही हे खरं आहे, आपल्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 43.9% मतं आहेत आणि महायुतीला 43.6% मतं आहे. म्हणजे केवळ 0.3% मतं आपल्याला कमी पडले. त्यांना 2,50,00,000 मतं मिळाली, आपल्याला 2,48,00,000 मतं मिळाली. म्हणजे त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये केवळ 2,00,000 मतं आपल्याला कमी मिळाली. पण या 2,00,000 मतांमुळे त्यांच्या 31 जागा आल्या आणि आपल्या 17 जागा आल्या. 0.3% 12 जागा आपल्या अशा आहेत, 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या, ज्या 3% कमी मताधिक्याने पडल्या. आणि यातलं क्लासिक उदाहरण द्यायचं असेल तर ते धुळ्याचं आहे. धुळ्यामध्ये 6 विधानसभेच्या मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये आपल्याला 1,90,000चा लीड मिळाला आणि एकट्या मालेगाव मतदारसंघामध्ये त्यांना 1,94,000 मताचा लीड मिळाला आणि 4,000 मताने आपण केवळ सीट हारलो. 4,000 मतं, 6,000 मतं, 8,000 मतं, 16,000 मतं, 20,000 मतं, 18,000 मतं, अशा अतिशय नॅरो मार्जिननी आपण ही निवडणूक या ठिकाणी हारलो. फेक नरेटिव्हमुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे खोटं असतं त्याचं वय छोटं असतं. हा जो फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केला, आज हे लोकांच्या लक्षात येत आहे, दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये लक्षात येत आहे की कुठेतरी आमची दिशाभूल झाली, आम्हाला मूर्ख बनवण्यात आलं, आम्ही त्याच्यामध्ये वाहून गेलो, हे आज त्यांच्या लक्षात येत आहे. आणि म्हणून 0.3% आपण या ठिकाणी जरी हारलो असलो तरी गेल्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे. एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर 4-5% आपण पुढे चाललो गेलो. आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय. ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत. पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला, कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा. हायकोर्टाने ऐकलं नाही. हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली. मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत, पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात, याचा दाखलाच आपण दिला, मग यांची थोबाडं बंद पडली. आता हे सांगतात 1500 रुपयांनी काय होतं. अरे बाबा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, पण या देशामध्ये, या राज्यामध्ये महिन्याला 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा, तर त्यांना समजतं. महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या 1500 रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं. पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील, मजाक उडवतील. पण आमच्या बहिणींनाही हे लक्षात आलेलं आहे, हे सावत्र भाऊ आहेत, हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही. या सावत्र भावांपासून सावधानच राहावं लागेल. आज 1 कोटीपेक्षा जास्त, जवळजवळ 1.5 कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे. येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येतील, सप्टेंबरमध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत. त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही. आता अडचणी काही येतात. इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्व्हरच क्रॅश झाला, 3-4 दिवस बंद होतं. आम्ही सांगितलं काळजी करू नका, ऑफलाईन फॉर्म द्या, तेही फॉर्म आम्ही स्वीकारू. माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे, आपली योजना आहे, म्हणजे हे जे सावत्र भाऊ आहेत हे किती नटवरला आलाय बघा. रोज योजनेच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःचं थोबड लावून माझी लाडकी बहीणचं पोस्टर देखील हेच लावतात. यांचा काय संबंध आहे? काही संबंध नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे. आपण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत त्यांचे फॉर्म भरले पाहिजे, ज्यांचे भरले गेले आहेत त्यांचा नंबर इश्यू झाला की नाही पाहिला पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संपर्कात राहिलं पाहिजे. लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ कोण आहे हे आपल्या माध्यमातून पोचलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ही एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच पळालंय. त्यांना समजेना आता करावं काय. पण यांचं खोटं बोलण्याची सवय त्या ठिकाणी जात नाही. आज आपण बघा, निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना यापुढे
विजेचं बिल द्यावं लागणार नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला। आणि हा निर्णय करत असताना आपला निर्णय हा काँग्रेससारखा नाही आहे। काल मला मोठा आनंद वाटला, उद्धवजींनी सांगितलं की काँग्रेस पार्टी कशी आहे। ते म्हणाले काँग्रेसने 2004 साली निर्णय घेतला, सुशील कुमार शिंदेनी निर्णय केला, शून्याचं बिल दिलं, मग विलासराव निवडून आले, विलासरावने निर्णय बदलून टाकला। आपण सांगण्याची आवश्यकता नाही, हे कसे लबाड लोक आहेत तेच आपापसात सांगून राहिले आहेत। पण आपण असं नाही केलं, आपण आधी तयारी केली। आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, ती स्वस्त मिळाली पाहिजे, सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून 16,000 मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला शेतकरी वापरतो। यापैकी 12,000 मेगावॅट वीज ही सोलार पासून निर्मितीचं काम सुरू करून टाकलं। 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जी वीज विकत घेतो ती 8-8.5 रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती ₹1.15 आणि ₹1.25 देतो। आता ही जी सोलरची वीज आहे, ही सोलरची वीज केवळ ₹3.08 सरकारला पडणार आहे। सरकारचेही ₹5 याच्यामध्ये वाचणार आहेत। त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतो आहे। म्हणजे पुढच्या 3-4 वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत। आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाही आहे, तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। आणि 5 वर्षांनी पुन्हा आपलं सरकार आलं तर पुन्हा येणार नाही। आणि म्हणून या ज्या योजना आपण तयार केल्या आहेत, आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत। आणि म्हणून आपण निर्णय घेतला, भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला। दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली, आपण ते पैसे देऊ शकलो नाही। आता त्याच्या याद्या तयार झाल्या आहे। याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आणि त्यासोबत 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली। 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली। पुढच्या 3 महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार, अशा प्रकारचं हे सरकार आहे। हे लोक रोज एक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी चालवतात। आज मला सांगताना आनंद वाटतो, या विदर्भामध्ये विदर्भाचं चित्र बदलणारा, विदर्भामध्ये कायम दुष्काळ संपवणारा आणि देशातला सगळ्यात पथदर्शी असलेला प्रकल्प वैनगंगा नळगंगा प्रकल्प, याला आपण मान्यता दिली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे। 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। ज्या प्रकल्पामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो। गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण घेऊन चाललो। 550 किलोमीटरची नवीन नदीच आपण त्या ठिकाणी तयार करतो। नवीन नदी, एक तालुका असा सुटणार नाही की ज्या तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही।
हे कोरडवाहू पिकाचं जे आपलं संपूर्ण गाडा आहे हे पूर्णपणे संपवून टाकणारा अशा प्रकारचा प्रकल्प। माझा सवाल आहे, इतके वर्ष काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्य केलं, कधीतरी त्यांनी विदर्भाचा विचार केला का? विदर्भाच्या सिंचनाला पैसे दिले का? मी मुख्यमंत्री असताना आपण जवळपास त्या ठिकाणी विदर्भातले 88 प्रकल्पांना पैसे दिले, त्यातले 68 प्रकल्प हे आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत, हे देखील मला सांगितलं पाहिजे। आमचे रणधीर भाऊ नेहमी काटीपाटी बॅरेजचं सांगतात, 445 कोटी रुपये काटीपाटी बॅरेजला आपण दिले, त्यातनं आज त्याचं टेंडर निघतंय, सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी होते। एवढंच नाही तर घुंगशी बॅरेज असेल, या ठिकाणी जवळपास 2017 पासून काम सुरू केलं, त्याचं काम आता पूर्णत्वाला येत आहे। जिगाव प्रकल्प जो एक आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याला आत्ताच आपण जवळपास 2000 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले। पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसला 787 कोटी रुपये दिले। खरं म्हणजे खूप मोठी माझ्याकडे यादी आहे, पण सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम जे आहे हे पथदर्शी काम आहे। विदर्भातल्या पुढच्या पिढ्यांना कोरडवाहू शेती काय असते हे समजणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आज जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे। आपण या अकोल्याकरता अमृत 2 सारखी योजना आणली। परवा रणधीर भाऊ आले होते, फार चिंतेत होते, म्हणाले 2400 कोटीची योजना आली, पण महानगरपालिकेचा हिस्सा कुठनं भरायचा? रणधीर भाऊ काळजी करू नका, महानगरपालिकेचा हिस्सा देखील आता राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही घेतला। कधी विचार केला होता हे तुकड्यासारखे पैसे आपल्याला फेकायचे? कधीही विदर्भातल्या जिल्ह्यांचा विचार यांनी केला नाही। केवळ मतांची खदान, दगड ठेवला तरी निवडून येतो, अशा आविर्भावात हे नेहमी या ठिकाणी खऱ्या अर्थानं वावरले। आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा आनंद आहे, अकोल्याने मागच्या वेळी 4 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या, पण यावेळेस 4नी भागणार नाही, 5वी पण पाहिजे। 5वी जागा देखील आपल्याला या ठिकाणी निवडून आणायची आहे। आणि म्हणून आपल्याला खालपर्यंत जावं लागेल, आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल। आज वातावरण बदललेलं आहे, लोकांची मानसिकता बदललेली आहे, पोलरायझेशन फार चालत नसतं। आपल्याला लक्षात असेल अशाच प्रकारचा एक फेक नरेटिव्ह संविधान बदलणार म्हणून 1998 साली देखील चालवला होता, आणि विदर्भातल्या 11 जागा आपण हारलो होतो। पण लगेच 1 वर्षाने निवडणुका झाल्या आणि चित्र बदललं, पूर्ण उलट झालं। त्यामुळे हे लक्षात ठेवा, संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। संवादाच्या माध्यमातून आपण समाजाला आपल्या सोबत आणू शकतो। आज आपण आमच्या मुलींकरता इतकी चांगली योजना सुरू केली, मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफीचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। 100% फी माफी 507 कोर्सेसमध्ये, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, MBA असेल, BBA असेल, BTech असेल, सगळ्या कोर्सेसमध्ये 1 रुपयाची फी देखील मुलींना लागणार नाही, हा निर्णय आपण या ठिकाणी घेतला। आणि त्यासोबत आमच्या महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्याच सरकारने घेतला। महिलांना खऱ्या अर्थानं अधिकारिता देणारं आपलं सरकार आहे। त्याच वेळी आपण एक अजून महत्त्वाचा निर्णय घेतला, आपली मुलं 10वी पास, ITI 12वी पास, इथपासनं तर इंजिनियर, अशा सगळ्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण अप्रेंटिसची योजना आणली।
आणि सांगितलं ज्या आस्थापना आमच्या मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या देतील 10,000 रुपयापर्यंत त्यांचा पगार राज्य सरकार त्या ठिकाणी देईल. 10 लाख तरुणांना अशा प्रकरणातनं आपण नोकरी देतोय. एकदा त्या ठिकाणी ते लागले की एकतर तिथेच परमनंट होतील, नाही परमनंट झाले तर त्यांना एक्सपिरियन्स मिळेल, त्यामुळे दुसरीकडे नोकरी करू शकतील किंवा स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतील. अशा प्रकारची योजना आपण आणली की ज्यातनं आमचा जो नुकताच शिकून बाहेर पडणारा तरुण आहे याला लक्षात येत नाही आणि प्रचंड या योजनेला प्रतिसाद मिळतोय. मोठ्या प्रमाणात उद्योग समोर येत आहेत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत. आपल्या तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या या मिळत आहेत. मला सांगताना आनंद वाटतो. सरकारी भरती आपण सुरू केली, 2.5 वर्षामध्ये 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. हा रेकॉर्ड आहे. 2.5 वर्षामध्ये 25,000 नोकऱ्या देखील आपण देऊ शकत नव्हतो, अशी आपली भरतीची पद्धती होती. 1 लाख नोकऱ्या आपण 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे समाजातल्या सर्व वर्गाला लाभ होईल अशा प्रकारचं आपलं सरकार चाललंय. पण हे सगळं होत असताना येत्या निवडणुकीमध्ये हे लोक पुन्हा नव्याने नरेटिव्ह तयार करतील. आता काल परवा सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. त्या निर्णयामध्ये SC ST ला नॉन क्रिमिलेअर लागू करायचं की नाही अशी चर्चा त्यांनी केली. लगेच त्याच्यावर नरेटिव्ह तयार होणं सुरू झालं. पण मी प्रधानमंत्री मोदीजींचे मनापासून आभार मानतो. त्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय केला SC ST ला त्या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर लागू होणार नाही. आज एक लक्षात घ्या, सोशल मीडियाची ताकद फार वाढली आहे. हा जो मेनस्ट्रीम मीडिया आहे ना, याच्यापेक्षा सोशल मीडिया मोठा झाला आहे. कारण आपल्यापैकी सगळे लोक मोबाईलवरच पाहतात आणि मग व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी चालू झाली आहे. त्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे काही ग्रॅज्युएट आहे ज्यांना रोज एक खोटा व्हॉट्सॲप तयार करून पाठवायची सवय आहे. आता हे इतके खोटारडे लोक आहेत. काल रॉयटर नावाच्या विदेशी एका संस्थेने महाराष्ट्रातनं महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार सांगितलं. लगेच इकोसिस्टीम सुरू झाली. मग उद्धव ठाकरे बोलले, मग नाना पटोले बोलले, मग यांचे सगळे बोलले. सुदैवाने संध्याकाळी महिंद्रानीच त्या ठिकाणी सांगितलं आम्ही कुठे जाणारच नाही आहोत. उलट आम्ही निर्णय केलाय पुण्यामध्ये 10,000 कोटीची गुंतवणूक, नाशिकमध्ये 2,400 कोटीची गुंतवणूक आणि विदर्भामध्ये 1,200 कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही आता करतो आहोत. आम्ही जी गुंतवणूक करतो आहोत ती महाराष्ट्रातच करतो आहोत. पण आपल्याला माहिती असतं ना, ते काही लहान पोरं असतात, दगड मारून पळतात, पुन्हा येतात, पुन्हा दगड मारून पळतात, पुन्हा येतात, पुन्हा दगड मारून पळतात. अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. रोज एक खोटं टाकून द्यायचं, संध्याकाळपर्यंत आपण उत्तर देत राहायचे, दुसऱ्या दिवशी दुसरं खोटं. यांना कोणी पलटून विचारत नाही. माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी अशा प्रकारचा नरेटिव्ह देऊन महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी यांनी मागितली पाहिजे. रोज बदनाम करतात, रोज इथल्या इन्व्हेस्टरला डिस्टर्ब करतात. पण यांनी किती डिस्टर्ब केलं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेला होता, पुन्हा एकदा त्याला 1ल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी केलं. आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केवळ पुण्यामध्ये नाही तर मराठवाड्यात आणि विदर्भात देखील आणण्याचं काम आम्ही करून दाखवलं. आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक अगदी गडचिरोलीपर्यंत देखील त्या ठिकाणी येते आहे. हे आपल्या सरकारने केलंय. पण माझी तुम्हाला विनंती आहे, आज सोशल मीडिया आपल्याला असं वाटतं की याचा काय फायदा आहे, पण गावोगावी जे पोरं आहेत ते तर सोशल मीडियावर आहेतच, पण आता जाणते लोक देखील आहेत. ते देखील पाहतात, YouTube पाहतात, काय चाललंय त्यांनाही माहिती आहे.
व्हॉट्सअप वाचतायत, त्यामुळे आपल्यालाही ती ताकद उभी करावी लागेल. आपल्या पक्षाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍक्टिव्हेट करावं लागेल. आता आम्ही ठरवलंय, जेवढ्या फेक बातम्या येतील त्याचं सत्य उघड करून पोल खोल नावाचा आम्ही एक उपक्रम सुरू करतो. रोज पोलखोल करणार, पण आम्ही पोलखोल केली आणि रणधीर भाऊला पाठवली आणि रणधीर भाऊनी स्वतःच्याच फोनमध्ये ठेवली, तर त्या पोलखोलचा काय उपयोग? आम्ही पोलखोल केली आणि आपल्या अध्यक्षांकडे पाठवली आणि त्यांनी स्वतःपर्यंतच ठेवली, तर काय उपयोग? ही व्यवस्था उभी केली पाहिजे की एक आम्ही पोलखोल केली की शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत त्याच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती पोचली पाहिजे. आणि आपल्यापैकी जे लोक फेसबुकवर आहेत त्यांनी ती फेसबुकवर टाकली पाहिजे, जे ट्विटरवर आहेत त्यांनी टाकली पाहिजे, जे इंस्टाग्रामवर आहेत त्यांनी टाकली पाहिजे. तर यांचा चेहरा आपल्याला उघड करता येईल आणि रोज ज्यावेळेस यांची आपण लाच काढू त्यावेळेस हे खोटं बोलणं बंद करतील. अन्यथा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण किती घरं बांधली सांगत होतो, किती सिलेंडर दिले सांगत होतो, देश कसा सुरक्षित झाला सांगत होतो, देशाने काय विकास केला सांगत होतो, आणि हे लोक मात्र त्या ठिकाणी जमिनीवर खोटे नरेटिव्ह टाकत होते. देशाच्या निवडणुकीत गल्लीच्या निवडणुकीसारखे नरेटिव्ह तयार करत होते आणि आपण त्याला उत्तर देत नव्हतो. जेव्हा रोज खोटं बोललं जातं त्यावेळेस ते लोकांना खरं वाटतं आणि अशा प्रकारे खोट्याचं त्यांनी खरं केलं. आणि म्हणून आता आपल्याला त्याला थेट उत्तर द्यायचं आहे, ती ताकद निर्माण करायची आहे. पण ही काही वरून होत नाही, ही खाली करावी लागते, ती तालुक्यापर्यंत करावी लागते. आपल्या इकडे अनेक लोक अजूनही असे आहेत, सोशल मीडियाने काय होतं भाऊ, अरे बाबा हे खरंच आहे, राजकारणामध्ये जनतेशी संपर्क याला कुठला पर्याय नाहीच, ते ठेवावंच लागतं. पण ही अफवांची स्पीड इतकी जास्त आहे की अफवांच्या स्पीडला मॅन टू मॅन कॉन्टॅक्टने थांबवता येत नाही. अफवांच्या स्पीडला तुम्हाला तंत्रज्ञानानेच थांबवता येतं आणि ते तंत्रज्ञान म्हणजे सोशल मीडिया आहे. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला हे समजून घ्यावं लागेल. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पोरांना येतं, येत नसेल तर ज्या कार्यकर्त्याला येतं त्याला सोबत घ्या, पण हे करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक तर निघून जाईल, पण पुढच्या निवडणुकीमध्ये ज्याला सोशल मीडिया माहिती नसेल तो इर्रेलेव्हंट होऊन जाईल, इर्रेलेव्हंट. त्याला राजकारणामध्ये रेलेव्हन्स उरणार नाही. आणि म्हणून या गोष्टीचं महत्त्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, हे जे बदललेलं वातावरण आहे ना, माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार हे 100% महाराष्ट्रात येणार आहे. आणि विशेषतः मी तुम्हाला एक सांगतो, मगाशी बांगलादेशचा उल्लेख झाला, हे देखील लोकांना जागं करावं लागेल. आपण पाहतोय आपल्या उघड्या डोळ्यांनी. मी नेहमी ही गोष्ट सांगतो, ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी हिंदू निर्बल होतो, हिंदू दुर्बल होतो, त्या त्या ठिकाणी त्याला गुलामीचा सामना करावाच लागतो. ज्या ज्या ठिकाणी हिंदू मजबूत असतो त्या त्या ठिकाणी तो राज्य करतो. आम्हाला कुठल्या जातीला, धर्माला, समाजाला त्या ठिकाणी कमी लेखायचं नाही आहे, कोणावर अत्याचार करायचं नाही आहे. हिंदू असं कधीच करत नाही, ती आमची संस्कृती नाही. पण या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे की ज्या प्रकारे आमच्या हिंदूंवर बांगलादेशमध्ये अत्याचार होतात, कारण तो निर्बल होतो, आणि तोच प्रयोग आमच्याकडे देखील सुरू झालेला आहे. आज मतांच्या लांगुल चालना करता बांगलादेशियांना देखील संरक्षण देण्याचं काम काही पार्ट्या करतायत. या पार्ट्यांना हे लक्षात येत नाही, अरे निवडणुका येतील जातील, सरकार येतील जातील, पण आस्तींचे साप अशा प्रकारे
जे आपल्या देशातले नाही, आपले नागरिक नाही, या देशाची घेणं देणं नाही, असे आस्तींचे निखारे, असे आस्तींचे साप जर या ठिकाणी तुम्ही संरक्षित केले, उद्या तुमचा परिवारही संरक्षित राहणार नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सचेत करायचं आहे. हा केवळ संयोग नाही आहे, हा योगायोग नाही आहे, हा एक प्रयोग चाललेला आहे भारताला खिळखिळ करण्याचा. या प्रयोगामध्ये अनेक लोक आहेत, काही लोक जाणतेपणाने आहेत, काही अजाणतेपणाने आहेत, काही लोक आपल्याच लोकांचा फायदा घेऊन आपल्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून विषमतेचं बीज पेरण्याचा प्रयत्न करतायत. आपला समाज हा खंडित राहिला पाहिजे. खंडित समाज हा कधी मुकाबला करू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर समाजाला खंडित कसं करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. याचाही मुकाबला आपल्याला करावा लागेल, कारण आपल्याला एक बलशाली भारत हा तयार करायचा आहे. एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाला राहण्याकरता, जगण्याकरता सर्व प्रकारची व्यवस्था आहे, अशा प्रकारचा भारत आपल्याला तयार करायचा आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सगळ्यांना जागं व्हावं लागेल, सचेत व्हावं लागेल आणि ताकदीनं मैदानात उतरावं लागेल. मी नेहमी सांगतो, जेव्हा आपण लढाईला उतरतो ना, तर जिंकण्याची उर्मी मनामध्ये असली पाहिजे. छत्रपती शिवरायांचे मावळे संख्येनं 5000 असायचे, पण तरी देखील ते खानाच्या फौजा त्या ठिकाणी फडशा पाडायचे, कारण त्यांना हे माहिती होतं आम्ही देव, देश आणि धर्माकरता लढतोय, आम्ही संस्कृती करता लढतोय, आम्ही रयते करता लढतोय. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असायचा, म्हणून त्या ठिकाणी ते अशी लढाई करू शकायचे. तोच विश्वास तुमच्याही मनामध्ये पाहिजे. नाहीतर काही कार्यकर्ते असतात, नागपुरी भाषेमध्ये त्यांना मी बोहारा म्हणतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोहारीच फैलवतात. जो भेटला त्याला अबे तुले का भेटलं, आणि तुले का भेटन, आणि का होणार आहे, आणि हे असंच चालणार आहे. हे जे आहे ना, हे जे बोहारी फैलवण्याचे काम आहे हे बंद करा. आणि जे असे लोक आहेत त्यांना घरी बसवा. त्यांना सांगा तुम्ही 2 महिने घरी बसले तर आम्ही सरकार आणतो, पुन्हा येऊन बोहारी फैलवा. जो उत्साहात असतो, ज्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते, त्याच्या गाडीत ते पेट्रोलमध्ये साखर टाकते, त्याच्या सायकलमध्ये स्पोक टाकते, त्याची गाडी थंड करून टाकते. अशा प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना घरी बसवा. आणि ज्यांना लढाईची उर्मी आहे, ज्यांना या ठिकाणी माहिती आहे की आम्ही केवळ व्यक्ती करता काम करत नाही आहे, कोणी मुख्यमंत्री झालं पाहिजे याकरता, कोणी आमदार खासदार झालं पाहिजे याकरता आमची लढाई नाही आहे, ही एक मोठी लढाई आहे. ज्या लढाईमध्ये आम्हाला एक मजबूत देश तयार करायचा आहे, आम्हाला एक मजबूत समाज तयार करायचा आहे. अशा प्रकारची ज्यांच्या मनामध्ये उर्मी आहे, अशा प्रकारचे कार्यकर्ते हेच लढाई जिंकू शकतात. अशा प्रकारचे कार्यकर्ते घेऊन मैदानात उतरलो. मला विश्वास आहे, अकोल्याने मागच्या वेळेस 4 आमदार दिले, 5ही आमदार यावेळेस येतील, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि अब तुम्हारे हवाले वतन साथियो असं सांगून माझं बोलणं संपवतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.